वा वा, छान छान छान, मस्त अभिनय करता तुम्ही दोघी. हा, एवढे दिवस टेन्शन घेऊन शेवटी मला उल्लू बनवलं. 2 सेकंदासाठी घाबरलो होतो माहितीये मी. पण मजा आली ना. कापूस पिंजून पिंजून फुलतो ना, तसं झालं होतं या येशूचं. एका क्षणी वाऱ्यावर उडूनच गेला हा येशू. काही घडलंच नव्हतं असं वाटतंय आता. पण मेघना, आपण सगळ्यांनी खूप पेशन्स ठेवला म्हणून, नाहीतर हाच प्रॉब्लेम एकदम भयंकर झाला असता. त्या कापसावर एक जरी ठिणगी पडली असती ना, तर भडका पेटला असता. हो, माई म्हणाला ते अगदी खरं होतं. या गोष्टीची चर्चा करून कीस नाही पाडायचा. पण थँक गॉड संपलं सगळं. हे बरं ऐक ना, माझं ते शॉपिंगचं करून टाकूया ना. अरे मीटिंगला तेच तेच कपडे घालायचे म्हणजे ऑकवर्ड वाटतंय मला. नाहीतर पुण्याला जाऊन यायचं का? हा, कपडे घेऊन येऊ परत. ए नाही नाही नको. अरे माझं लेटर मिळाल्यावर जायचंच आहे आपल्याला. इथे शॉपिंग करूया ना सध्या, इथून हलूया नको. ओके बॉस. ऍक्च्युली तेच सांगत होतो मी तुला की आज बहुतेक मी लवकर निघू शकेन ऑफिसमधून. संध्याकाळी भेटू आपल्या नेहमीच्या ठिकाणी. काय चालेल. मी आणि विजयताई उद्या गणपतीची खरेदी करायला जाणार आहोत. आज आपण आपलं शॉपिंग करून टाकूया. ओके.